नमस्कार, प्रशांत मगदुम या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज मी आपल्यासोबत आहे एका नवीन व्हिडिओसह। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 8वीची 2024 ची शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी रोजी होत आहे। या परीक्षासाठी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे हॉल तिकीट, प्रवेशपत्र हे कशा पद्धतीने डाउनलोड करावेत या संदर्भाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेले आहे। शाळांच्या लॉगिन आयडी वरती हे हॉल तिकीट उपलब्ध करून दिलेले आहेत। ते कशा पद्धतीने डाउनलोड करावेत या संदर्भाने आज आपण माहिती घेऊया। या ठिकाणी परीक्षा परिषदेची वेबसाईट मी ओपन केलेली आहे आणि या ठिकाणी डाव्या बाजूला शाळांचा लॉगिन उपलब्ध करून दिलेलं असतं। त्या ठिकाणाहून आपण शाळांचं लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपण शाळांच्या लॉगिन वरती जाणार आहोत। UDICE कोड आणि पासवर्ड जो आहे तो आपण या ठिकाणी फिलअप करून घेणार आहोत। या ठिकाणी शाळांचा UDICE आणि पासवर्ड फिलअप करून लॉगिन केल्यानंतर आपल्या शाळेचा डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होईल आणि खालच्या बाजूला विद्यार्थ्यांचे सीट नंबर, त्यांचा नाव, त्यांची इयत्ता, जेंडर, प्रिंट फॉर्म आणि हॉल तिकीट अशा पद्धतीचे ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील। प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वतंत्र हॉल तिकीट आपण त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर असणाऱ्या ऑप्शनवरती हॉल तिकीट या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे उपलब्ध होतील। हे आपण स्वतंत्र पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याचे हॉल तिकीट प्रिंट आउट काढून घेऊ शकतो। त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचे एकत्रित हॉल तिकीट हे आपल्याला या डॅशबोर्डवरतीच उजव्या बाजूला ऑल हॉल तिकीट्स 5th स्टँडर्ड, ऑल हॉल तिकीट्स 8th स्टँडर्ड अशा पद्धतीचे दोन ऑप्शन दिसतात। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट PDF स्वरूपामध्ये एकत्रित आपल्याला दिसतील। विद्यार्थी संख्या जर जास्त असेल तर हे हॉल तिकीट जनरेट व्हायला थोडा वेळ लागेल। मी या ठिकाणी ऑल हॉल तिकीट्स 8th स्टँडर्ड याला क्लिक करतो। या ठिकाणी बघा 8वीच्या विद्यार्थ्यांचे जे हॉल तिकीट्स आहेत ते या ठिकाणी ओपन झालेले आहेत। एकाखाली एक अशा पद्धतीने ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते आपण वरती डाव्या बाजूला असणाऱ्या प्रिंट हॉल तिकीट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ते आपल्याला प्रिंट आउट घेता येणार आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आपण पाहिली। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह। थँक्यू सो मच।